सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणूक लढवत दिलेली कडवी झुंज कौतुकास्पद। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे गौरवोद्गार। विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नसतानाही सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणूक लढवत दिलेली कडवी झुंज कौतुकास्पद आहे। रायगड जिल्ह्यात अपक्ष निवडणूक लढवताना आजवर कुणीही न घेतलेली मतं सुधाकर घारे यांनी घेतली। घारे यांच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली ते कर्जत मतदारसंघातील सर्व कार्यकर्तेही कौतुकास पात्र असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे। कर्जत मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी सुतारवाडी येथे आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे बोलत होते। 1999 पासून कर्जत मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात होता। शेका पक्ष काँग्रेस सोबत आघाडी करत राष्ट्रवादी पक्ष या मतदारसंघात निवडणुकीला सामोरे गेला आहे। 2024च्या निवडणुकीत समीकरण बदलल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीला निवडणूक लढवता आली नाही। त्यामुळे नाराज झालेले नेते आणि कार्यकर्ते अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले। विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नसतानाही सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणूक लढवत दिलेली कडवी झुंज कौतुकास्पद आहे। रायगड जिल्ह्यात अपक्ष निवडणूक लढवताना आजवर कुणीही न घेतलेली मतं सुधाकर घारे यांनी घेतली। घारे यांच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली ते कर्जत मतदारसंघातील सर्व कार्यकर्तेही कौतुकास पात्र असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे। 19ला सुद्धा तशी स्थिती राहिली। कोणच विधानसभा मतदारसंघ आपल्या वाट्याला 24ला तर आणखी चमत्कारिक परिस्थिती आहे। राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे अधिकृत जागा एकच शिवसेनेची आपल्याला त्या ठिकाणी मिळाली आणि इतके वर्ष कर्जतची जागा 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपण जी लढत आलो ती सुद्धा यावेळेला लढवण्याची संधी पक्ष म्हणून अधिकृतरित्या आपल्याला त्या ठिकाणी मिळाली। कार्यकर्त्यांचा त्यांच्या भावना त्यांनी त्याला प्रकट केल्या, सगळ्यांनी राजीनामा दिले, स्वतंत्रपणाने निवडणूक लढवण्याचं धाडस सुधा शेट्टी तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून केलं आणि त्याच्यामध्ये इतकी अटीतटीची लढाई त्या ठिकाणी देत असताना पक्षाचं चिन्ह पाठीमागे नसताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीचा अभ्यास माझ्याकडे 52 सालापासून तो आजपर्यंत असा एकमेव उमेदवार आहे की ज्याने अपक्ष असताना सुद्धा कडवी लढत देत त्यांनी अनेक निवडणुका पाहिल्या। आपल्या जिल्ह्यात अपक्ष निवडणूक लढवण्याचं धाडस कोण करत नाही, कुणीही आतापर्यंत मोठ्या नेत्यांसहित केलेलं नाही। वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा आधार घेत पक्षाचं चिन्ह घेत मी माझ्यासहित सांगतो, बाकी कशा नाव घेऊन पडा तर त्याच्यामुळे एकमेव अपवाद तो सुधाकर आहे। त्याने ती यशस्वीपणाची कडवी लढत तुमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली आणि आज आपण पुन्हा एकदा एका उमेदीने काम करतो। यावेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, मुख्य प्रवक्ते भरत भगत, कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, राष्ट्रवादीचे नेते नारायण ढामसे, एकनाथ धुळे, भगवान भोईर, अजय सावंत, अशोक सावंत, रंजना धुळे यांच्यासह कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, रोहा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।